नमस्कार मित्रांनो, आपल्या पूर्वजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. कारण अत्यंत हालाकीचे दिवस असताना, उपासमारीची वेळ असताना, कुठल्याही जीवनावश्यक सुखसुविधा नसताना देखील त्यांनी जमीन विकण्याचा कधीही निर्णय घेतला नाही. अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांनी कष्टाने मार्ग शोधला आणि जगले आणि आपल्यासाठी शाबूत ठेवली ही कसदार भूमाता. आज 20-30 वर्षाचा मुलगा सहज आपल्या बापाला विचारतो की मला आधुनिक सुखसुविधा पाहिजे, त्यासाठी मला जमीन विकायची आहे आणि जमीन विकून तो आधुनिक प्रकारच्या सुखसुविधा मिळवत असतो. परंतु विचार करा, ही कसदार जमीन आज आपल्या पूर्वजांनी आपल्याला राखून ठेवली आहे आणि तिचा आपण आदर केला पाहिजे, तिचं संगोपन केलं पाहिजे आणि आपण शेतकरी आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. जय भूमाता, जय महाराष्ट्र.